सॉरी सॉरी म्हटलं ना बाळा. खरंच बाळा, अरे मला लक्षातच आलं नाही की तू नाटक करतेस म्हणून. कारण तू नाटक पण इतकं इतकं खरं खरं करत होतीस ना, आम्हाला सगळं खरंच वाटलं. म्हणून माझा थोडासा गोंधळ झाला. सिरियसली आहे ना, म्हणून मी बोलते मी तुझ्यापेक्षा बेटर प्लॅन्स बनवते, हो की नाही? बस हा विषय इथेच पुरे. ओके. आई थोडी गावाला गेलीस, तिथे काय झालं काहीच नाही सांगितलंस. सांग ना. हे घे चहा पीत पीत सांग. बर हो, चहा घेता घेता सांगते. काय झालं माहितीये का, म्हणजे मी त्या कमळीच्या गावी गेले ना, तिच्या गावी तिचं कोणीही नाहीये. खरंच, म्हणजे ती ज्यावेळेस मुंबईला निघून आली ना, त्याच वेळेस तिची आई सुद्धा तिथून निघून गेलेली. तीही नाहीये तिकडे. आणि दुसरा एक मुद्दा असा, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की राजनची पहिली बायको होती, तिचं घर मी जाळलं होतं. मी ज्या गावात गेले होते ते तेच गाव होतं. हो खरंच, आत्ता मी गेले होते ते तेच गाव होतं. आणि लोक असं बोलत पण होती की हो त्यांचं घर जाळलं होतं म्हणून. याचाच अर्थ काय होतो, कमळी ही राजनचीच मुलगी आहे. हे ग्रॅनी आजी, म्हणून मी तुला काही काम देत नाही. कारण तुला जे काम देते ना ते तू पूर्णच करत नाही. आणि आता मी बोलू का तुला, येडपट बोलू मी? अनिका, आगाऊपणा कमी करायचा बस. ओके सॉरी. तिला बोल. तेच ते. ग्रॅनी आजी, पण तू प्लीज लवकर शोध काढ ना. ती सरोज कमळीची आई आहे की गौरी? चालू आहे माझा तोच प्रयत्न चालू आहे. तू काही एक काळजी करू नको, मी त्याच मार्गावर आहे. कळलं? चला मी तर येते, मला कॉलेजमध्ये खूप इम्पॉर्टंट काम आहे. हो, कॉफी तर पिऊन जा. नाही, मी कॉलेजला पे. अगं अशीच गेली. हो हो, नाही म्हणजे तुम्ही आत्ता मला सगळे प्रोफाईल्स पाठवले तेच बघते मी. पण माझी जरा एक रिक्वेस्ट होती. तुम्ही इनामदारांच्या घराण्याला शोभणाऱ्या मुली असल्या तर बरं होईल नाही का? हो हो, नाही नाही, त्या गोष्टीची मला अजिबात भीती नाही आहे. जी मुलगी आम्ही पसंत करू, ऋषी त्याच मुलीशी लग्न करेल. हां हां. मॅडम, म्या जरा देवळात जाऊन येतो. बरं बरं बरं, ठीक आहे चालेल. तुम्ही मला लिस्ट पाठवा आणि प्रोफाईल्स पाठवा. मी एकदा सगळं बघते आणि करते तुम्हाला कॉल. या, थँक्यू. काल प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये चोरी झाली आणि तो फक्त डोनेशन बॉक्स चोरीला गेलाय. हो, मला पण एक कळत नाही की रात्री कोण आलं असेल. वॉचमन, काल रात्री इथे कोण आलं होतं आणि पैसे गायब कसे झाले? तुम्ही काय करत होता? हा, तुम्ही इथे कामं करायला येता की झोपा काढायला येता? बरं मला सांगा प्रिन्सिपल सर, ह्या केबिनच्या किती चाव्या आहेत आणि त्या कोणाकोणाकडे असतात? केबिनच्या 2 किल्ले आहेत, एक माझ्याकडे आहे आणि दुसरी कमळीकडे आहे. नाही पण मुळात या माणसाला काही जबाब. हे बघा सर, जरा शांत व्हा. आपण कालचं ह्या केबिनचं CCTV फुटेज चेक करू. ज्याने कोणी चोरी केली आहे त्याने एकतर तुमच्या चावीने चोरी केली असेल किंवा कमळीच्या. नाही, मी लगेच तिला फोन करून विचारतो ना. नाही थांबा, तिच्याकडे मोबाईल नाही आहे आणि ती आत्ता घरीही नसेल. पण मला माहिती आहे ती कुठे आहे ते. मी घेऊन येतो तिला.
गुरुजी मला माझ्या मुलीच्या नावानं शांती पूजा करायची आहे. ताई, हा नारळ पूजेला चालणार नाही. या नारळाला तडा गेला आहे. तुम्ही दुसरा नारळ घेऊन या आणि लवकर या, कारण मुहूर्ताची वेळ टळत चालली आहे. त्यानंतर शांती पूजा करता येणार नाही. अरे देवा, तुम्ही पूजा सुरू करा गुरुजी, मी आलोच, नारळ घेऊन येतो लगेच. हा कोण आहे? काय आयडिया नाही सर. एवढ्या रात्री कोणी कसं काय येऊ शकतं इथे? ऋषी सर हा कोणी भुरटा चोर नाहीये. ज्या पद्धतीने अगदी सराईतपणे तो केबिन उघडून आत आला आणि त्यांनी बॉक्स चोरला, याच्यावरनं लक्षात येते की कुठे काय ठेवलंय याची त्याला सगळी कल्पना होती. याचा अर्थ चोर कोणीतरी इथलाच आहे. कोण असेल हा? दादा, नारळ आहे का तुमच्याकडं? नाही मॅडम, नारळ तर संपल्या. तुम्ही पुढे बघू शकता. दादा, नारळ नारळ आहे? अहो ताई, आज नारळ मिळणं अवघड आहे बघा. रामनवमी आहे ना, मंदिरात गर्दी आहे, त्यामुळे माझ्या घरचे सगळे नारळ संपलेत. पुढे बघा मिळालं तर, पण मला वाटत नाही पुढे मिळेल म्हणून. बघतो. अरे देवा, पुढे बी कुठे नारळ दिसना. कुठं मिळेल नारळ? काय करू? कमळीनं लवकरात लवकर मंदिरात भेटून तिला घेऊन यायला पाहिजे. गुरुजी, आज हिचा वाढदिवस आहे, तेव्हा हिच्या हातनं पूजा घालायची आहे. अरे बाळा, इथे एक आई आपल्या मुलीसाठी पूजा घालायला आली आहे. मी त्यांची पूजा सुरू केली आहे, पण त्यांच्याकडे नारळच नव्हता, म्हणून त्या नारळ आणायला बाहेर गेल्या आहेत, पण अजून आल्या नाहीये. एकतर वेळ खूप कमी आहे, अशाने मुहूर्त निघून जाईल. वेळेत पूजा झाली नाही तर त्यांची पूजा वाया जाईल. अहो, मग आमच्या पूजेच्या ताटातला घ्या की नारळ. होय गुरुजी, आमचं नारळ घ्या ना, करा त्यांची पूजा सुरू. बर. बाळ, तुझं नाव काय? कमळी.